So we have seen the first type of the immunity, that is the inborn, innate immunity, which is present since our birth. Now the second type of the immunity is the acquired immunity, and this is the immunity or the resistance which an individual will acquire during his lifetime, and this is called as acquired immunity. It is also known as adaptive or specific immunity, and it will involve the formation of the antibodies in the body which will neutralize the antigens. Acquired or adaptive immunity has the following unique features. आता जे एक्वायर्ड इम्युनिटीमध्ये इम्युनिटी ती व्यक्ती, तो इंडिव्हिज्युअल त्याच्या लाईफटाईममध्ये ॲक्वायर करणारी आहे, हिला ॲडॅप्ट करणार आहे म्हणता येईल, किंवा ॲक्वायर करणार आहे, म्हणून याला आपण ॲडॅप्टिव्ह किंवा स्पेसिफिक इम्युनिटी म्हणतो. यामध्ये अँटीबॉडीज चं फॉर्मेशन बॉडीमध्ये होतं, आणि हे अँटीबॉडीज जे फॉरेन मटेरियल आहे, जो अँटीजन आहे, त्याला न्यूट्रलाइज करणार आहे. एक्वायर्ड किंवा ॲडॅप्टिव्ह इम्युनिटीमध्ये काही युनिक फीचर्स आहेत. पहिली गोष्टी आहे, इट इज स्पेसिफिक. सेकंड, इट इज डायव्हर्स. थर्ड, इट इज discrimination between the self and non-self, and fourth one is the memory. Specificity. Now this can produce specific antibody or T lymphocyte against a particular antigen or a pathogen. Then specificity मध्ये म्हणजेच काय, या इम्युनिटीमध्ये स्पेसिफिक अँटीबॉडी किंवा टी लिम्फोसाईट बनवलं जाईल अगेन्स्ट एखाद्या पर्टिक्युलर अँटीजन किंवा पॅथोजनच्या अगेन्स्ट. Diversity, that is, it can recognize a vast variety of diverse pathogens or foreign molecules. म्हणजेच ही जी इम्युनिटी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्स खूप साऱ्या पॅथोजन्सला किंवा फॉरेन मॉलिक्युल्सला ओळखायची शक्ती ठेवते. थर्ड आहे डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. That is, it will discriminate or differentiate between its own body cells, that is the self cells, and the foreign, that is the non-self molecules. म्हणजेच या इम्युनिटीमध्ये डिफरन्शिएट केलं जाईल स्वतःच्या बॉडीचे सेल्स म्हणजे सेल्फ सेल्स आणि फॉरेन सेल्स हे ओळखायची कॅपॅसिटी यामध्ये असणार. मेमरी. When the immune system encounters a specific foreign agent for the first time, it will generate an immunity or the immune response, and it will eliminate the invader or the pathogen. This is called as the first encounter. Now the immune system will retain the memory of the first encounter, and as a result a second encounter with the same pathogen brings about the quicker and stronger immune response. मेमरी म्हणजे आठवण. म्हणजे एकदा का एखादा स्पेसिफिक फॉरेन एजंट आपल्या शरीरामध्ये पहिल्यांदा शिरकाव केला तर आपलं जे इम्यून सिस्टम आहे तो एक इम्यून रेस्पॉन्स दाखवेल आणि त्या फॉरेन एजंटला किंवा त्या इन्व्हेडरला एलिमिनेट करेल, आणि याला म्हणतो आपण फर्स्ट एन्काउंटर. आता पुढच्या वेळेला जेव्हा हा जो इम्यून सिस्टम आहे ते त्या पहिल्या एन्काउंटरची किंवा पहिलं जे इन्फेक्शन झालं आहे त्याच्याबद्दल आठवण ठेवेल आणि किंवा मेमरीमध्ये राहील त्याच्या, आणि जर परत सेकंड एन्काउंटर त्या सेम पॅथोजननी झालं तर त्यामुळे त्याला तो ओळखेल का हा पहिल्यांदा याचा अटॅक झालं होतं, आणि मग त्यामुळे तो क्विक आणि स्ट्रॉंग इम्यून रिस्पॉन्स त्याच्या अगेन्स्ट दाखवेल. ओके. नाव वी विल सी द टाइप्स ऑफ द एक्वायर्ड इम्युनिटी. Acquired immunities are of two types, active and passive. Active immunity, it is the resistance which is developed by the individual as a result of an antigenic stimulus. It is also known as the adaptive immunity, and it is again of two types, natural immunity or artificial immunity. म्हणजे acquired immunity दोन टाईपचे आहेत, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजेच असं रेझिस्टन्स एखादा इंडिव्हिज्युअल डेव्हलप करेल आणि तो अँटीजनच्या स्टिम्युलसमुळे
तो रेस्पॉन्स किंवा ती रेजिस्टन्स होईल. ओके, याला ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी पण म्हणतो. ॲक्टिव्ह इम्युनिटी 2 टाईपचं असेल, नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरं आहे आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. सो फर्स्ट वी विल सी द natural acquired active immunity. Now in this immunity, it is acquired due to the infection and it is developed after the entry of the pathogen in the body. This is a long lasting immunity. Example, a person who has recovered from the attack of measles develops natural acquired immunity for this measles for the lifetime. आता जी इम्युनिटी इन्फेक्शननी ॲक्वायर केली जाते तिला आपण म्हणतो नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी. आणि एखादा पॅथोजन जेव्हा आपल्या शरीरामध्ये एंटर करतो त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये ही नॅचरल ॲक्वायर्ड इम्युनिटी डेव्हलप होते. ती खूप काळ लाँग लास्टिंग आहे. जर एखाद्या व्यक्तीला मिझल्स झाला म्हणजेच खसरा झाला तर तो माणूस जेव्हा त्या मिझल्सच्या अटॅकपासून रिकवर होईल त्यावेळेला त्याच्यामध्ये एक नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी तयार होईल मिझल्ससाठी आणि ती इम्युनिटी त्याच्या जीवनभर ती राहणार असेल. ओके, सेकंड वन इज द आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. नाव दिस इज द इम्युनिटी विच इज induced by vaccines, and vaccine is introduced into the body and it stimulates the formation of antibodies by the immune system. Example, polio vaccine, BCG vaccine, etc. Such immunity may be temporary or it may be permanent. Artificial acquired active immunity ही इम्युनिटी किंवा रेजिस्टन्स वॅक्सिन्सने इंड्यूस केली जाते. वॅक्सिन जेव्हा शरीरामध्ये टाकले जातात किंवा घेतले जातात त्यावेळेला अँटीबॉडीजचं फॉर्मेशन होतं. इम्युन सिस्टम अँटीबॉडीज तयार करतं आणि याचे एक्झाम्पल्स आहेत पोलिओ वॅक्सिन, देन BCG वॅक्सिन एक्सेट्रा. ही इम्युनिटी टेम्पररी किंवा परमनंट असू शकते. ओके, नाव वी विल कम टू द सेकंड टाईप ऑफ द acquired immunity, that is the passive immunity. Passive immunity is acquired when ready-made antibodies are received by the body cells. That is, the body cells do not take part in any active part in the production of the immunity. And again, this is of two types. Either it is natural or it is artificial. So passive immunity ही जेव्हा रेडीमेड अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराच्या सेल्समध्ये रिसीव केले जातात त्यावेळेला ही मिळते. आणि इथे बॉडीचे सेल्स कुठल्याच इम्युनिटी प्रोड्यूस करण्यासाठी कुठलाच ॲक्टिव्ह पार्ट घेत नाहीत. पॅसिव्ह इम्युनिटी परत 2 टाईपची आहेत, नॅचरल किंवा आर्टिफिशियल. सो पहिलं आपण बघूया नॅचरली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. नाव बिफोर बर्थ the maternal antibodies are transferred from the mother to the fetus through the placenta. After the birth, the antibodies are transferred from the mother to the infant through the colostrum, that is the first milk, yellow milk of the mother, and they continue throughout the period of the breastfeeding. The antibodies received by the baby from the mother remain in the baby for a short time. Therefore, natural acquired passive immunity is short lived. आता ही जी नॅचरल एक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आहे तिचं आपण बघूया. जेव्हा चाइल्ड बर्थ होतो त्याच्या आधी ज्या आईकडच्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या आईकडनं त्या फिटसकडे प्लासेंटा नाळेच्या थ्रू ट्रान्सफर केले जातात. जेव्हा बर्थ होतो तेव्हा ह्या अँटीबॉडीज त्या बाळामध्ये आईकडनं जे दूध आहे किंवा चीक आहे जे कोलेस्ट्रॉल म्हणजे जे पिवळं दूध येतं सुरुवातीचं त्याच्यातून ते ट्रान्सफर केले जातात. आणि जोपर्यंत त्या ब्रेस्ट फिडिंगच्या पिरियडपर्यंत त्या अँटीबॉडीज आईच्याकडनं दुधा थ्रू त्या बाळाकडे येतात. आणि या बेबीला जेव्हा या अँटीबॉडीज रिसीव करतात
रिसीव केले जातात ते थोडा काळच राहतात आणि म्हणून ही नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी शॉर्ट लिव्ड आहे. ओके, नाव वी विल कम टू द आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. नाव दिस इज द सेकंड टाइप ऑफ द immunity, and this immunity is developed by injecting the previously prepared antibodies using serum from humans or animals. That is, the antibodies obtained from hyperimmunized horses are injected in humans against the rabies pathogen. It is also short lived. आता ही जी acquired artificial acquired passive immunity आहे ती इम्युनिटी डेव्हलप केली जाते. तर आधी ह्युमनमध्ये किंवा ॲनिमल्समध्ये अँटीबॉडीज प्रिव्हियसली इंजेक्ट केले जातात आणि मग त्याच्यानंतर ही जी अँटीबॉडीज आहेत ते त्या इम्युनिटीला रेस्पॉन्सिबल असतात. एक्झाम्पल आपण बघूया. हॉर्समध्ये पहिल्यांदा रेबीजचं जे व्हायरस आहे ते हॉर्सच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केले जातात आणि मग हा जो हॉर्स आहे तो त्या रेबीजच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज डेव्हलप करणार आणि या अँटीबॉडीज नंतर अशा हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेसमधून मिळवले जातात आणि जर एखाद्या व्यक्तीला रेबीज झाला ह्युमन बिईंगला तर त्या ह्युमन बिईंग बॉडीमध्ये हे अँटीबॉडीज इंजेक्ट केले जातात. आता ही जी इम्युनिटी आहे ती शॉर्ट लिव्ड आहे. नाव वी विल सी द cells of the immune system. Okay.